इतिहासात इतकी मोठी रणनीती आखली गेली होती की पहिल्यांदाच असं वाटलं होतं आपले छत्रपती शिवाजी महाराज आता वाचणार नाही। कारण मित्रा, संपूर्ण मुघल साम्राज्य एकाच मिशनवर लागलं होतं। लक्ष एकच होतं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत पकडायचं। पण मित्रा, जी रणनीती आपल्या महाराजांना पकडायला वापरली होती तीच रणनीती मुघलांना महागात पडली। आणि मित्रा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की ती गुप्त रणनीती काय होती आणि शेवटी काय घडलं। तर मित्रा, या रणनीतीची सुरुवात अशी होती की औरंगजेब त्रस्त झाला होता, कारण एक छोटा मराठा राजा त्याच्या प्रचंड साम्राज्याला वारंवार आव्हान देत होता। आणि मित्र, औरंगजेब साठी हे फक्त युद्ध नव्हतं, तर हा त्याच्या अहंकाराचा प्रश्न झाला होता। औरंगजेब म्हणाला, छत्रपती शिवाजी महाराजांना हरवणं पुरेसं नाही, मला त्याला जिवंत पकडायचं आहे। आणि त्याच वेळी मित्रा, इतिहासातील सर्वात मोठी रणनीती सुरुवात झाली। मुघलांना माहित होतं, सरळ युद्धात छत्रपती शिवाजी महाराजांना हरवणं अशक्यच आहे। म्हणूनच मित्रा, मुघलांनी निवडली एक अशी रणनीती ज्या रणनीतीमध्ये धोका, फसवणूक आणि सापळा असेल। मित्रा, मुघलांनी एक खास माणूस निवडला जो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी जवळ पोहोचू शकतो। आणि मित्रा, त्या खास माणसाचं काम एकच होतं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वास जिंकायचा आणि योग्य वेळ येताच त्यांना पकडायचं। मित्रा, ही रणनीती एवढी परफेक्ट झाली होती की या रणनीतीमध्ये एकही चूक होण्याची शक्यताच नव्हती। पण मित्रा, मुघलांना एक गोष्ट माहीतच नव्हती, ती म्हणजेच मित्रा, आपले छत्रपती शिवाजी महाराज फक्त योद्धा नव्हते, तर ते एक महान रणनीतिकारही होते। आणि मित्रा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आधीच संशय आला होता की काहीतरी चुकतंय। त्यांनी त्यांच्या गुप्तहेरांना कामाला लावलं। आणि मित्र, आपल्या महाराजांच्या गुप्तहेरांनी जे समोर आणलं ते ऐकून सगळे थरथरले। आणि ते म्हणजेच मित्रा, मुघलांचा संपूर्ण रणनीती आपल्या महाराजांच्या हातात आली होती। आणि त्यानंतर आपल्या महाराजांजवळ दोन पर्याय होते, एक म्हणजेच लगेच हल्ला करून मुघलांची रणनीती फेल करायची, आणि मित्रा, दुसरी म्हणजेच शत्रूला त्याच्यात सापड्यात अडकवायचं। आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा पर्याय निवडला। आपले महाराज शांत राहिले, जणू त्यांना काहीच माहित नाही। मुघलांचा तो माणूस आपल्या महाराजांच्या जवळ येत राहिला आणि आपल्या महाराजांचा विश्वास जिंकत राहिला। आणि त्यानंतर तो योग्य वेळ येण्याची वाट पाहत राहिला। पण त्याला काय माहित, तो वेळ आला तेव्हा सगळं बदललं होतं। मित्रा, ज्या दिवशी मुघलांना वाटलं आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातात येणार, त्या दिवशी महाराजांनी खेळ खेळला। आपल्या महाराजांनी सर्व रणनीती उलटी केली। मित्रा, रणनीती आखली तर मुघलांनीच होती, पण अडकले स्वतः मुघलच। मित्रा, मुघलांचा माणूस पकडला गेला आणि संपूर्ण रणनीती फेल गेली आणि मुघल साम्राज्याला मोठा धक्का बसला होता। मित्रा, हा फक्त एक प्रसंग नव्हता, तर ही होती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता आणि त्यांची शांतता आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची ताकद। मित्रा, आपले छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात, शत्रू कितीही मोठा असो, जर तुमच्याकडे बुद्धी, संयम आणि धैर्य असेल तर विजय तुमचाच होतो। मित्रा, तुला अशाच अजून खऱ्या आणि धक्कादायक कथा ऐकायच्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब कर।